Hello students. From yesterday, first topic will be started. Database system concept. Previous lecture मध्ये आपण database system concept हा टॉपिक नंबर 1 चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक कन्सेप्ट बघितलेले आहेत. व्हॉट इज मीन बाय डेटा, व्हॉट इज मीन बाय प्रोग्राम, व्हॉट इज मीन बाय डेटाबेस, ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण आधीच्या लेक्चरला कंप्लीट केलेले आहेत. आता फ्रॉम दिस लेक्चर नेक्स्ट पॉइंट विल बी कंटिन्यू. ह्या लेक्चर मध्ये आपण 4 पॉइंट्स कंप्लीट करणार आहोत. तर पहिला पॉइंट आहे ऍडव्हांटेजेस ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. DBMS मीन्स डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ओव्हर फाईल प्रोसेसिंग. फाईल म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये पण आपण डेटा स्टोअर करू शकतो. मग त्याच्यासाठी डेटाबेस का आपण तयार केला, मग त्याचे ऍडव्हांटेजेस काय आहेत की फाईल प्रोसेसिंगला कम्पेअर करून डेटाबेसचे ऍडव्हांटेजेस काय ते बघायचे आहेत आपल्याला. त्यानंतर डिसएडव्हांटेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम. मग आपण डेटाबेस जनरेट केलेला आहे, मग डिसएडव्हांटेजेस त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते ड्रॉबॅक्स फाउंड झाले ते बघायचे आहेत. त्यानंतर डेटाबेसचे ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत आणि डेटाबेसचे पण 1-2 ड्रॉबॅक्स आहेत, ते पण आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहेत. आता फर्स्ट ऍडव्हांटेजेस ऑफ DBMS ओव्हर फाईल प्रोसेसिंग. ओव्हर फाईल प्रोसेसिंग म्हणजे फाईल मध्ये पण आपण इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. मग डेटाबेसेस का जनरेट केला, मग डेटाबेसचे जे फाईल प्रोसेसिंगला कम्पेअर करून जे ऍडव्हांटेजेस आहेत ते आपण आता बघायचे आहेत. तर फर्स्ट आहे शेअरिंग ऑफ डेटा. शेअरिंग ऑफ डेटा म्हणजेच काय, डेटा आपण काय करतो, शेअर करतो आपण. आता डेटा मोबाईल वरून पण शेअर करू शकतो. मग आपण एक डेटाबेस तयार केलेला आहे, त्यामध्ये ऍट अ टाइम मल्टिपल युजरला आपण डेटा शेअर करायचा आहे. मग एका वेळी आपण जास्त युजरला जर डेटा शेअर केला आणि त्या युजरला आपण परमिशन दिली की त्या डेटाबेसमध्ये तो डेटा डिलीट करू शकतो, अपडेट करू शकतो, त्यानंतर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतो. मग जर ऍट अ टाइमला आपण डेटा शेअर केलेला, जर आपण त्याला प्रिव्हिलेजेस जर सगळे दिले तर त्या डेटाबेसमध्ये चेंजेस होणार आणि त्या टाइमला समजा ऍट अ टाइम हे सगळे ऍट अ टाइम चालू असेल तर डेटा करप्ट होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. म्हणून त्यावेळी त्या शेअर केलेल्या डेटाला आपण कोणत्या युजरला कोणती परमिशन द्यायची त्याच्यासाठी आपण प्रिव्हिलेजेस आपण म्हणू शकतो. तर ते प्रिव्हिलेजेस सुद्धा आपण DBMS मध्ये प्रोव्हाइड करतो की कोणता युजर मॉडिफिकेशन करणार किंवा कोणत्या युजरला डेटा इन्सर्ट करायचा असेल तर ओनली इन्सर्ट परमिशन आपण द्यायची. कोणत्या डेटाला नुसता डेटा ओव्हरव्ह्यू चेक करायचा आहे, डेटा प्रेझेंट आहे का नाही, तर त्याला सिलेक्ट परमिशन द्यायची. अशा आपण प्रिव्हिलेजेस तर DBMS मध्ये ऍड करू शकतो. समजलं सगळ्यांना. आता नेक्स्ट मला एक फर्स्ट टाइम अनेक गोष्ट सांगायची आहे की डेटाबेसमध्ये आपण जो डेटा स्टोअर करणार आहे, आपण ओरॅकल 10G हे सॉफ्टवेअर यूज करणार आहे प्रॅक्टिकलच्या वेळी तुमच्या लक्षात येईल तेव्हा आपण त्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर करणार आहोत तो रोज आणि कॉलम्स मध्ये असणार आहे. कारण डेटाबेस सब्जेक्टच नेम आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. याच्यामध्ये जो डेटा स्टोअर करणार आहे इन द फॉर्म ऑफ रिलेशन म्हणजेच काय, टेबल, आणि टेबल म्हणजेच काय, रोज अँड कॉलम्स. तर डेटा जो आपण स्टोअर करणार आहोत तो रोज आणि कॉलम्स मध्ये या फॉर्मॅट मध्ये असणार आहे. तर फर्स्ट ऍडव्हांटेजेस लक्षात आला सगळ्यांच्या. शेअरिंग ऑफ डेटा म्हणजेच काय, आपण डेटा तो शेअर करणार आहोत. मग प्रत्येक युजरला एका पेक्षा जास्त युजरला मल्टिपल युजर्सला आपण एकाच वेळी तो डेटा जर शेअर केला आणि तो शेअर केलेल्याला सगळे प्रिव्हिलेजेस दिले तर तो त्यामध्ये डिलीट करू शकतो, मॉडिफिकेशन करू शकतो, अपडेट करू शकतो. त्यामुळे तो जो आपला डेटाबेस तयार झालेला आहे त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतो आणि तो जो डेटा आहे तो करप्ट पण होऊ शकतो. मग हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण त्या शेअरिंग ऑफ डेटामध्ये काय करायचं आहे, तर त्या प्रत्येक युजरला प्रिव्हिलेजेस प्रोव्हाइड करायचे. नेक्स्ट रिडक्शन इन रिडंडन्सी म्हणजे काय, तर प्रत्येक डेटाबेसमध्ये स्वतःचे वेगवेगळे फॉर्मॅट्स असतात की कुणाला कोणता रोल नंबर कॉलम ऍड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल एक स्टुडंटचा टेबल आहे, त्याच्यामध्ये रोल नंबर आहे, त्याचा नेम आहे, त्याचा ऍड्रेस आहे, त्याचे पर्सेंटेज आहे, फर्स्ट सेमचे पर्सेंटेज, सेकंड सेमचे पर्सेंटेज, हे झालं अकॅडमिक डिटेल्स. तसेच स्पोर्ट्स रिलेटेड त्याचा डेटा आहे. स्पोर्ट्स साठी पण त्याला काय लागणार, त्या मुलग्याचा रोल नंबर, त्या मुलग्याचं नेम,
आणि त्यानं कोणकोणत्या गेमला पार्टिसिपेशन केलेलं आहे, तो विनर कोणकोणत्या गेमला आहे, ह्याची सगळी झाली ती स्पोर्ट्स रिलेटेड इन्फॉर्मेशन. मग आता एक झाला अकॅडमिक रिलेटेड आणि एक झाला स्पोर्ट्स रिलेटेड. मग डेटाबेसमध्ये जर आपण दोन वेगळे टेबल केले, त्याच्यामध्ये सुद्धा रोल नंबर पण सेम असणार आहे ह्यामध्ये आणि दुसऱ्या टेबलमध्ये स्पोर्ट्सच्या. मग तेच आपण रोल नंबर आणि नेम हा दोन्ही टेबलमध्ये जर कॉमन ठेवला तर जो डुप्लिकेट रेकॉर्ड्स किंवा आपण डुप्लिकेट्स त्याचे रेकॉर्ड्स तयार करू शकत नाही. म्हणजे दोनदा कॉलम्स तयार करायची गरज नाहीये. तर त्याच्यासाठी रिडंडन्सी ही ॲडव्हान्टेजेस हे प्रॉपर्टी DBMS मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट, अवॉइडिंग इनकन्सिस्टन्सी. अवॉइडिंग इनकन्सिस्टन्सी म्हणजेच काय, दिस इज द रिझल्ट ऑफ रिडंडन्सी. रिडंडन्सी मध्ये काय केलंय आपण, डुप्लिकेशन रेकॉर्ड्स रिमूव्ह केलेले आहेत. तर अवॉइडिंग इनकन्सिस्टन्सी म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जे डुप्लिकेट रेकॉर्ड्स आपण रिमूव्ह करणार आहे. आता फॉर एक्झाम्पल एक टेबल आहे स्टुडंटचा, रोल नंबर आहे, नेम आहे, कॉलम आहे. मग आपण त्याच्यामध्ये रोल नंबर मी 1 2 3 5 4 5 6 असे किती पण देऊ शकतो. तर त्याच्यामध्ये एका रोल नंबरचा डेटा मी दुसऱ्या रोल नंबरला पण सेमच दिला, म्हणजे दोन रोल नंबर्स माझे सेम झाले. त्याचा नेम पण मी काय केलं, वेगळं दिला आणि रोल नंबर मात्र काय झाले, म्हणजे दोन्ही मुलांना रोल नंबर आपण सेम देऊ शकतो का. मग त्याच वेळी आपण काय करायचं आहे, ते डुप्लिकेशन पहिला रिमूव्ह करायचं. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रिव्हिलेजेस किंवा त्याच्यासाठी कन्स्ट्रंट अप्लाय करायचे. तर त्याला म्हणायचं अवॉइडिंग इनकन्सिस्टन्सी. म्हणजे एका सेम रोल नंबरचे स्टुडंट्स असता कामा नये, कारण युनिक नंबर आहे. रोल नंबर हा काय आहे, युनिक नंबर आहे. फॉर एक्झाम्पल नेम हे दोघांचं मुलांचं सेम असू शकतं, सरनेम सेम असू शकतं, पण रोल नंबर काय असणार आहे, हा युनिक असणार आहे, म्हणजे तो डुप्लिकेट असणार नाही. तर बाळांनो त्याच्यासाठी काय करायचं, डुप्लिकेट रेकॉर्ड्स रिमूव्ह करायचे आणि त्यांना प्रिव्हिलेजेस किंवा कंडिशन किंवा कन्स्ट्रंट अप्लाय करायचे. त्याला म्हणायचं अवॉइडिंग इनकन्सिस्टन्सी. त्यानंतर नेक्स्ट आहे तो ट्रान्झॅक्शन सपोर्ट. ट्रान्झॅक्शन सपोर्ट म्हणजेच काय, तर DBMS हा ट्रान्झॅक्शनला सपोर्ट करतो. म्हणजे बघा आता डेटाबेसचे ऍप्लिकेशन्स आपल्याला माहिती आहे, डेटाबेस आपल्या बँकेमध्ये पण आपण यूज करतो, बरोबर. बँकेमध्ये कितीतरी कस्टमर्स असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचे EBC वगैरे मायनॉरिटी वगैरेचे पैसे तुमच्या सेंट्रल बँकेत येतात, त्या ठिकाणी तुम्ही अकाउंट काढता, तेव्हा तुमचा डेटा सगळा तिथं स्टोअर असतो. अकाउंट नंबर हा युनिक असतो, बरोबर. मग जेव्हा तुमच्या त्या खात्यावरती पैसे जमा होतात तेव्हा तुम्ही ते रिमूव्ह केला, विथड्रॉ केला, बरोबर. मग विथड्रॉ करणे आपण फॉर एक्झाम्पल इथं A एक अकाउंट आहे आणि एक B एक अकाउंट आहे. मी A वरचे पैसे काय केले, B अकाउंट वरती ट्रान्सफर केले, बरोबर. मग A अकाउंट वरचे पैसे B वरती गेले, म्हणजे A मधून ते मायनस होणार आणि B मध्ये काय होणार, प्लस होणार. मग ते दोन्ही अकाउंट्स काय करता आले पाहिजेत, मेंटेन म्हणजेच काय, अपडेट करता आले पाहिजेत. दोन्ही मधला बॅलन्स परत अपडेट करून चेंज होणार, बरोबर. याच्यामध्ये मायनस होणार आणि B मध्ये, A मध्ये मायनस होणार आणि B मध्ये ऍडिशन होणार, बरोबर. मग म्हणून त्याच्यासाठी DBMS यूज करतात. म्हणून डेटाबेस हा बँकिंग सिस्टीम मध्ये सुद्धा यूज केला जातो. सो द DBMS सपोर्ट्स दी ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट आहे तो मेंटेनिंग इंटिग्रिटी. मेंटेनिंग इंटिग्रिटी म्हणजे काय, तर मेंटेनिंग इंटिग्रिटी, ओके हा सॉरी, मेंटेनिंग इंटिग्रिटी म्हणजेच काय, तर डेटाबेसमध्ये जो डेटा स्टोअर केलेला आहे तो करेक्टच आहे की नाही ही आपल्याला खात्री असली पाहिजे. त्याच्यासाठी मेंटेनिंग इंटिग्रिटी म्हणजेच काय, तर आपण कन्स्ट्रंट्स अप्लाय करायच्या, प्रायमरी कीज अप्लाय करायच्या. ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, ह्या आपण DBMS मध्ये अप्लाय करू शकतो. सो त्याच्यामुळे जो डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर केलेला आहे तो करेक्टच असणार याची आपण खात्री देऊ शकतो. नेक्स्ट, इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी म्हणजेच काय, तर जो डेटा आपण स्टोअर केलेला आहे त्याला सिक्युरिटी पाहिजे ना, की त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केलाय तो डेटा कोणी पण ऍक्सेस केला आणि त्याच्यामध्ये कोणी पण जर चेंजेस केले, प्रत्येकाला मी प्रिव्हिलेजेस जर प्रोव्हाइड दिले
प्रिव्हिलेजेस म्हणजे काय, हक्क, की मी प्रत्येक युजरला परमिशन दिली की तो डिलीट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो. तर प्रत्येक स्टुडंटचा डेटा चेंज होऊ शकतो, बरोबर. तर ती सिक्युरिटी आपल्याला मेंटेन करता आली पाहिजे. मग सिक्युरिटी मेंटेन कोण करणार, तर सिक्युरिटी विच इज इन्फोर्स्ड बाय द DBA. DBA stands for database administrator. बिकॉज डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हा काय करतो, तर कुणाला किती प्रिव्हिलेजेस द्यायचे हा तो डिसाइड करतो आणि त्या पद्धतीने प्रत्येक युजरला तेवढे प्रिव्हिलेजेस दिले जातात. समजा फॉर एक्झाम्पल ए स्टुडंट आहे, त्या ए स्टुडंटला मी फक्त इन्सर्ट हीच जर प्रिव्हिलेज दिलं तर तो ओनली डेटा हा इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकत नाही, डिलीट करू शकत नाही. मग हे जे आहे सिक्युरिटी अप्लाय करण्याचं काम कुणाचं आहे, DBA. तर DBA stands for database administrator. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट ऍडव्हान्टेजेस आहे बॅलन्सिंग कॉन्फ्लिक्टिंग रिक्वायरमेंट. बॅलन्सिंग कॉन्फ्लिक्टिंग रिक्वायरमेंट म्हणजेच काय, आपण डेटा जो आहे शेअर केलेला आहे, मी ऍट अ टाइम 100 मुलांना डेटा जर शेअर केला तर ते 100 जणांनी काय केला, एक डेटा इन्सर्ट केला, एक जण डिलीट मारला, एक जण अपडेट केला, एक जण मॉडिफाय केला. मग ते प्रत्येक जणांना मी काय केलेलं आहे, ऑल प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत, बरोबर. की त्याच्यामध्ये तुमचा डेटा तुम्ही काय करू शकता, डिलीट करू शकता, अपडेट करू शकता, इन्सर्ट करू शकता. तेव्हा तो बॅलन्स आपल्याला हँडल करता आला पाहिजे, बरोबर. मग मी आता सगळ्यांना काय केलेलं आहे, डेटा फक्त इन्सर्ट करायला परमिशन दिलेलं आहे. ऍट अ टाइम सगळीजण डेटा 100 स्टुडंट त्या डेटाबेसमध्ये डेटा इन्सर्ट करणार. मग 100 स्टुडंट डेटा इन्सर्ट करत असताना तो डेटाबेस जो आहे तो आपला बॅलन्सिंग असला पाहिजे. त्याच्यासाठी DBMS सपोर्ट्स दी बॅलन्सिंग कॉन्फ्लिक्टिंग रिक्वायरमेंट्स. नेक्स्ट, इन्फोर्सिंग स्टँडर्ड्स. इन्फोर्सिंग स्टँडर्ड्स म्हणजेच काय, प्रत्येक कंपनीचे जसे नवीन नवीन रूल्स असतात, रेग्युलेशन्स असतात, तशा पद्धतीने आपल्या डेटाबेसचा सुद्धा एक काय असला पाहिजे, एक स्टँडर्ड असला पाहिजे की डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा आणि कशा पद्धतीने रिट्राय, म्हणजे काहीतरी एक स्टँडर्ड वेज असले पाहिजे, ते आपण DBMS मध्ये डिसाइड करू शकतो. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ओव्हर फाईल प्रोसेसिंग. फाईलशी कम्पेअर करून आपण डेटाबेसचे ऍडव्हान्टेजेस कन्सिडर केलेले आहेत. तर नेक्स्ट पॉइंट, डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग. म्हणजे आपण ऍडव्हान्टेजेस आपण DBMS चे बघितले, मग फाईल मध्ये आपण त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघायचे आहे. डेटा शेअरिंग इज डिफिकल्ट. जर एखादे फाईल आपल्याला शेअर करायचे असेल किंवा फाईल मधला डेटा शेअर करायचा असेल तर ते फाईल प्रोसेसिंग मध्ये अवघड आहे ऍज कम्पेअर टू DBMS मध्ये. कारण त्याच्यामध्ये फाईल प्रोसेसिंग मध्ये आपण प्रिव्हिलेजेस असाइन करू शकत नाही, तसे प्रिव्हिलेजेस आपण DBMS मध्ये असाइन करू शकतो. रिपिटेशन इज प्रेझेंट. रिपिटेशन म्हणजेच काय, डुप्लिकेशन ऑफ रेकॉर्ड्स आर प्रेझेंट इन द फाईल प्रोसेसिंग. म्हणजे एका रोल नंबरचे आपण स्टुडंट्स एकापेक्षा जास्त करू शकतो. मग बट रोल नंबर हा काय झाला, युनिक झाला. रोल नंबर एका स्टुडंटला एकच असतो, 2 स्टुडंटला आपण एकच रोल नंबर देऊ शकत नाही. मग अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स फाईल प्रोसेसिंग मध्ये अराइज होतात. नेक्स्ट, ऍब्सेन्स ऑफ कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी ही मेंटेन होत नाही कारण त्याच्यामध्ये डुप्लिकेशन्स रेकॉर्ड असल्यामुळे, म्हणून कन्सिस्टन्सी ही ऍब्सेंट असते फाईल प्रोसेसिंग मध्ये. डू नॉट प्रोव्हाइड ट्रान्झॅक्शन सपोर्ट. ट्रान्झॅक्शन आपण DBMS सपोर्ट्स दी ट्रान्झॅक्शन बघितलेलं आहे. ए आणि बी हे दोन, मी फॉर एक्झाम्पल घेतलंय, एक स्टुडंट आहे आणि बी. ए च्या खात्यावरचे पैसे मी बी च्या खात्यावरती सेंड केले, मग बी च्या खात्यामध्ये काय झाले ते ऍड झाले, मग ए च्या खात्यावरून काय व्हायला पाहिजे ते मायनस आणि त्याचा डेटा अपडेट व्हायला पाहिजे. मग बी च्या खात्यावरती ते पैसे जमा झालेले ऍड होऊन परत तो डेटा अपडेट व्हायला पाहिजे. हे ट्रान्झॅक्शन सपोर्ट DBMS करतो पण फाईल प्रोसेसिंग करत नाही. मेंटेनिंग सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी इज डिफिकल्ट. मेंटेनिंग सिक्युरिटी अँड इंटिग्रिटी इज डिफिकल्ट म्हणजेच काय, सिक्युरिटी आपण DBMS मध्ये ही हँडल कोण करतो, DBA. मग ह्याच्यामध्ये तसा कोणीही ऍडमिनिस्ट्रेटर नसतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण सिक्युरिटी आणि इंटिग्रिटी म्हणजेच करेक्ट डेटा स्टोअर करू शकत नाही. हे 5 डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग. नेक्स्ट, ऍप्लिकेशन्स ऑफ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेसचे आपण ऍप्लिकेशन्स 1 बाय 1 आता बघायचे आहेत. डेटाबेस कुठे कुठे यूज करू शकतो.
फर्स्ट आहे तो टेलिकम्युनिकेशन. टेलिकम्युनिकेशन मध्ये आपल्याला कस्टमरचा नंबर, कस्टमरचा नेम, कस्टमर बिल नंबर, कस्टमरचे टेलिफोन नंबर, असे आपण भरपूर कस्टमर्स असतात त्याचा डेटाबेस तयार करायचा असेल जे टेलिकम्युनिकेशन मध्ये आपण डेटाबेस यूज करू शकतो. त्यानंतर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपण डेटाबेस यूज करू शकतो. एम्प्लॉईज नेम, एम्प्लॉई सॅलरी, आपण एम्प्लॉईज जॉईनिंग डेट, एम्प्लॉईज रिझाईन डेट, आपण इथपर्यंत सगळ्या A to Z एम्प्लॉईचे रेकॉर्ड्स स्टोअर करू शकतो. बँकिंग सिस्टीम सेल, बँकिंग सिस्टीम सेलमध्ये सुद्धा आपण डेटाबेस यूज करू शकतो. मी फॉर एक्झाम्पल मगाशी पण घेतलेलं आहे, बँकेचं उदाहरण दिलेलं आहे. त्या बँकिंगमध्ये सुद्धा आपण डेटाबेस स्टोअर करू शकतो. एअरलाईन सुद्धा आपण ऑनलाईन रिझर्वेशन करतो तेव्हा तो आपण डेटा जो इन्सर्ट करतो तो डेटा त्यांच्या डेटाबेसला स्टोअर केला जातो. त्या ठिकाणी डेटाबेस सुद्धा आपण यूज करू शकतो. एज्युकेशन सेक्टर, आता आपल्या कॉलेजमध्येच बघा, तुम्ही जेव्हा ऍडमिशन कन्फर्म होते तेव्हा तुमचा डेटाबेस, तुम्हाला एक एनरोलमेंट नंबर जनरेट केला जातो. त्या एनरोलमेंट नंबरला पूर्ण डेटा तुमचा स्टोअर केला जातो, जेणेकरून तो डेटा ऍक्सेस करताना ओनली एनरोलमेंट नंबर टाकला तर तुम्हाला तो डेटा ऍक्सेस केला जातो. पण त्याच्या आधी तुम्हाला पूर्ण डेटा हा काय करावा लागतो, स्टोअर करावा लागतो. त्यानंतर ऑनलाईन शॉपिंग मध्ये तुम्ही जो डेटा भरता तो त्यांच्या डेटाबेसमध्ये त्यांच्या स्टोअर केला जातो आणि मॅनेज केला जातो. डिसएडव्हान्टेजेस ऑफ DBMS, जसे आपण ऍडव्हान्टेजेस बघितले तसे त्याचे DBMS चे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. 2 डिसएडव्हान्टेजेस आहेत. DBMS इम्प्लिमेंटेशन कॉस्ट इज हाय. फाईलमध्ये आपण डेटा इझिली स्टोअर करू शकतो, पण डेटाबेस जर आपल्याला हँडल करायचं असेल, मॅनेज करायचं असेल, डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करायचा असेल तर त्याची कॉस्ट सुद्धा जास्त आहे. सेकंड डिसएडव्हान्टेजेस आहे, डेटाबेस सिस्टीम आर कॉम्प्लेक्स टू अंडरस्टँड. जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल ऐकला तेव्हा डेटाबेस आपण Oracle 10G सॉफ्टवेअर यूज करून एक डेटाबेस आपण तयार करणार आहोत. मग तो कसा तयार करायचा तेव्हा तुम्हाला आम्ही एक्सप्लेन करतोच, पण तो जो आहे तो डेटाबेस आपल्याला समजून घेण्यासाठी अवघड आहे ॲज कम्पेअर टू फाईल. तर आपण आता ह्या थर्ड लेक्चरमध्ये आपण हे 4 पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. ऍडव्हान्टेजेस ऑफ DBMS, डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग, ऍप्लिकेशन्स ऑफ DBMS अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ DBMS. पुढचे जे पॉइंट्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करूया. कुणाला काय क्वेश्चन्स वगैरे असतील तर प्लीज क्वेश्चन्स मला विचारा. आन्सर्स मी तुम्हाला असाइनमेंट आणि क्विज दिलेले आहेत, त्या असाइनमेंट आणि क्विज तुम्ही सॉल्व्ह करा. थँक्यू.